निवडणुकांच्या वातावरणात भाजपाने नवी मुंबई निवडणुकीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। मात्र या जाहीरनाम्यात एका ओळीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। नवी मुंबई महानगरपालिकेसाठी भाजपाने शिक्षणाचा मुद्दा मांडला आणि त्यावर वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळ्या सुविधा देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देणार असल्याचं म्हटलं। दरम्यान महापालिका शाळांमधून केजी ते पीजी पर्यंत मोफत शिक्षण देण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलंय। मात्र त्यापुढे मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल असं देखील त्यामध्ये म्हटलं गेलं। राज्यात हिंदी भाषा सक्तीवरून मोठा वाद झाला होता। 1ली ते 5वी मुलांना मातृभाषा शिकवावी, 5वी पासून ते हिंदी पुढे शिकवावी अशी मागणी होऊ लागली होती। अनेक सामाजिक संघटना, मराठी भाषा प्रेमी संस्थांसह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता। त्यानंतर त्रिभाषा सूत्र यासाठी समिती नेमली। मात्र अद्याप या समितीचा अहवाल अजूनही आलेला नाहीये। मात्र या सगळ्या वातावरणात आता राज्यामध्ये हिंदी भाषा सक्तीवरून विरोधकांनी भाजपा महायुती सरकारला धारेवर घेतल्याचं पाहायला मिळतंय। ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या वातावरणात भाजपाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता दिसून येते। नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये केजी ते पीजी पर्यंत शिक्षण मोफत दिलं जाईल। मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल। त्याशिवाय प्रत्येक नोडमध्ये झोपडपट्टी परिसरात अतिरिक्त इंग्लिश माध्यमांच्या शाळा, अभ्यासिका, वाचनालय उभारण्यात येईल। या सर्व अशा प्रकारच्या विविध आश्वासनं भाजपाने नवी मुंबईमध्ये दिली। दरम्यान परंतु हिंदी भाषा सक्तीची असेल या मुद्द्याचा समावेश असल्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता दिसून येते। यावर मराठी एकीकरण समितीने त्यावर नाराजी देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळते। भाजपाने नवी मुंबईच्या जाहीरनाम्यात हिंदी भाषा सक्तीची कशी काय असू शकते असा उल्लेख का केला यावरून